बाई तुझा आशीर्वाद. प्रेक्षकांनो, मालिकेचा कसला जबरदस्त ट्रॅक आता मालिकेमध्ये समोर आलेला आपल्याला दिसत आहे. आत्तापर्यंत इकडे आपण पाहत आहोत की या सगळ्यामध्ये आता मात्र सुलू आणि दत्ता या दोघांना ज्या वेळेला समजलंय की आता अवनी या घरातून गेलेली आहे पण ती कुठेच दिसत नाही आहे, पण त्याच वेळेला अवनीची या घरात पुन्हा एकदा एंट्री झाल्यावरती सुलू आणि दत्ता आता दोघंसुद्धा हादरलेत. सुलू आणि दत्ता हे दोघं हादरून मात्र आता त्यांनी या सगळ्यामध्ये काहीतरी वेगळंच करण्याचा प्रयत्न केला आहे म्हणा, किंवा या सगळ्यामध्ये मात्र आता इकडे अवनी त्यांना चांगलाच धडा शिकवणार आहे. हे सगळं कसं घडलंय आणि आता अवनीला मात्र आता समजलंय सुलू आणि दत्ताचं कारस्थान. त्यांनी आता या सगळ्यामध्ये दानगटांचं घर हे करण्यासाठी जो काही घाणेरडा प्रयत्न केलाय तो सुद्धा समजलेला आहे. नक्की काय घडलंय, कसं घडलंय, सगळं सविस्तरपणे पाहू. आता ट्रक पंक्चर झाल्या कारणाने आपण पाहिले की सगळेजण एक एक करत तिकडून आता उतरलेले आहेत आणि सगळ्यात टोकाला बसलेली अवनी मात्र इकडे राजाला दिसलेली आहे. ज्या वेळेला अवनी आता राजाला दिसले, राजा या सगळ्यामध्ये मात्र विठ्ठल रखुमाईची मूर्ती हातात घेतोय आणि राजा भलताच खुश झालेला आहे. म्हणजे आता फायनली विठुरायाने तिला आता मार्ग दाखवलाय आपल्या घरी परत येण्याचा, असं म्हणत राजा आता भलताच खुश झालेला आहे. राजाला या सगळ्यामध्ये खूप आनंद झालाय की फायनली मात्र आता अवनी इकडे घरामध्ये आलेली आहे. बरं, हे सगळं होत असताना मात्र आता राजा एकदा विठ्ठल रखुमाईची मूर्ती बघतो आणि त्यानंतर मात्र आता राजा इकडे अवनीला सांगायला लागतोय, बघितलं अवनी मॅडम, म्हणजे आता तुम्ही आता विठुरायावरती सगळं सोपवून मोकळे झाला होतात, पण विठुरायानी तुम्हाला इथपर्यंत येण्याचा मार्ग मात्र मोकळा केलेला आहे आणि त्यामुळे आता विठुरायाचं म्हणणं तुम्हाला ऐकावंच लागणार आहे आणि काहीही झालं तरीसुद्धा तुम्हाला आता मात्र या घरात परत यावं लागणार आहे. यावरती अवनी म्हणते, नाही राजा, मला आता या घरात परत नाही येता येणार आहे. आणि त्यावरती राजा म्हणतो, असं करू नका, बघितलं ना, आज इकडे म्हणजे आत्तापर्यंत दरवेळेला आम्ही वारीचं हे करतो, पण आज आता ज्या पद्धतीने इकडे बाबा खुश झाले होते, बघितलं ना तुम्ही, अण्णा आता किती खुश होते. आणि असं असताना जर का आता तुम्ही या सगळ्यामध्ये पुन्हा आता जर का आता परत गेलात किंवा इथून निघून गेलात तर आता त्यांच्यासाठी किती याची गोष्ट असेल, ही गोष्ट तुम्हाला समजत नाही आहे का, असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे सांगायला लागते. अवनी विचार करते, बघितलंय मी. आणि त्यावरती सगळेजण म्हणतात, ही तुमची बायको आहे का? अहो मग ही तर आमच्यासोबत पूर्ण वारीभर होती की, असं म्हटल्यावरती मात्र आता धोंड्यादादा तिकडे आलेले आहेत आणि ते आता सांगायला लागतात, सुनबाई, अगं सुनबाई, तू वारीला गेली होतीस? अगं आम्हाला सांगितलं का नाहीस? आपण आता छानपैकी सगळेच जण हे केली असते ना. खरंच आता देवाचं हे खूपच छान आहे, म्हणजे तुला माहीत पण नव्हतं की आता ही वारी इथपर्यंत येते, तरीसुद्धा मात्र आता तू त्या वारीला गेलीस आणि इथपर्यंत तुला आता विठुरायाने आणलेलं आहे. खरंच तुझं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे. आणि त्यानंतर मात्र आता धोंड्याला सांगायला लागतात, बघितलं आमची सुनबाई किती पायगुणाची आहे. म्हणजे काहीही झालं तरीसुद्धा आमच्या सुनबाईने या सगळ्यामध्ये मात्र आता ही वारी पूर्ण केलेली आहे आणि आता दानगटांचं नाव इकडे राखलेलं आहे, असं म्हणत धोंड्यात त्या खूपच खुश झालेल्या आहेत. आणि राजा मात्र एकदम खुश झालाय की देवाची लीला आता आघात आहे. पुन्हा फिरून अवनीला आपल्याचकडे देवाने आणून सोडलेलं आहे. धोंड्यात त्या खुश झालेत आणि हे पाहून मात्र आता सुलीच्या तोंडचं पाणी पळालेलं आहे. सुली इकडे विचार करते, नाही, काहीही झालं तरीसुद्धा मात्र आता ही धोंड्याची सून इथे कशी राहते तेच मी बघते. लगेच देशमान्यांना कॉल लावते आणि देशमान्यांना कॉल लावून सांगते की या इकडे, मग काय तमाशे होतील ना ते आता होऊ दे, असं म्हणत सुली आता या सगळ्यामध्ये तमाशे करण्यासाठी इकडे देशमान्यांना कॉल करते. तोपर्यंत राजा आता सांगायला लागतो, अवनी मॅडम, चला ना, घरात चला. तोपर्यंत तिकडे आता यशा आलाय आणि राजाकडे आश्चर्याने पाहतोय. देवाचा महिमा आता किती आणि कसा आघात आहे हे पुन्हा एकदा मात्र आता सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे. काहीही झालं तरीसुद्धा देवानेच अवनीला परत आणलेलं आहे, ही गोष्ट मात्र आता सगळ्यांच्या लक्षात आलेली आहे आणि इकडे खूपच खुश झालेला आहे सगळेच जण. आणि त्यानंतर मात्र आता इकडे वारकरी सांगायला लागतात, खरंच तुमची वहिनी मात्र आता खरंच पायगुणाची आहे. पूर्ण वारी पायी करत होती, एकदा सुद्धा बोलली नाही की दानगटांची सून आहे. आम्ही तिला सांगितलं असतं ना की आम्ही त्याच साईडला चाललोय. खरंच तुम्ही खूप भाग्यवान आहात. फायनली अवनी आता घरात आले, पण तो इकडे आता दत्त्या आणि सुली हे दोघं जण पाहत आहेत आणि ते दोघं जण पाहतात
की अवनी परत आलेली आहे. सुलीच्या अंगाचा तिळपापड झालेला आहे आणि सुली आता सांगते एक काम कर, या सगळ्यामध्ये तू आत्ताच्या आत्ता कॉल कर देशमान्यांना आणि त्यांना सांग की तुमच्या बहिणीला घेऊन आता हा इकडे आलेला आहे, या इथे आणि करा तमाशा आणि घेऊन जा तुमच्या मुलीला. बाद झालं तिकडे. आता त्यानेच तिला आता तिकडून पळवले. अवनीच्या समोर पण हे सत्य आण. अवनीला सुद्धा आता कळलं पाहिजे की काय झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मात्र आता राजानेच तिला आता रूम मिळू दिलेले नाहीये. त्या माणसाने काय सांगितलं यावरती दत्ता सांगतो, तो माणूस म्हणाला होता की काही नाही, इकडे तो माणूस आला होता आणि त्यांनी आता खूपच काहीतरी हे केलेलं आहे असं म्हटल्यावरती मात्र त्यांनी खूप तमाशा केला असं म्हटल्यावरती मात्र आता लगेचच ती सांगायला लागते की कसला तमाशा केलाय ते सगळं तिला सांग की. असं म्हटल्यावरती हे दोघं जण मात्र आता दानगटांच्या घरामध्ये निघालेत. राजाने तिकडे काय केलं, कसं केलं, किंवा राजामुळेच तुला आता ती रूम मिळाली नाहीये आणि धोंड्याला सुद्धा कळायला की हो तुझी सून हे घर सोडून निघाली होती आणि तुझी सून हे घर सोडून निघाल्यावरती मात्र आता इकडे राजाने काय केलं हे सगळं धोंड्याला सांगण्यासाठी हे दोघं जण तिकडे निघालेत. पण तोपर्यंत आपण आता पाहता इकडे आता अवनी आणि राजा हे सगळे दोघं जण मिळून आता पूजन करत आहेत. ज्या वेळेला दोघं जण पूजन करत आहेत आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे विठुरायाच्या मूर्तीचं अभिषेक करत आहेत आणि त्यावेळेला खूप खुश होऊन आता लगेचच इकडे धोंड्या सांगतोय खरंच आज खऱ्या अर्थाने विठ्ठल रखुमाईचा अभिषेक इकडे संपन्न झालेला आहे. आणि त्यावरती राजा आता बोलण्याच्या भरामध्ये ओघामध्ये बोलून गेलाय, खरंच अवनी मॅडम तुम्ही खरंच या सगळ्यामध्ये मात्र आता परत आलात, ही गोष्ट इकडे आता माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. आणि हे वाक्य नेमका धोंड्या ऐकतो. धोंड्याने हे वाक्य ऐकल्यावरती धोंड्या आता चिडलाय, आमच्या घरात परत आलात म्हणजे काय? अरे ती याच घरची आहे आणि हे घर तिचं आहे असं म्हटल्यावरती मात्र आता लगेचच इकडे तो सांगायला लागतोय, हो तसं काही नाही मला म्हणायचं. यावरती तो म्हणतो तसं नाही म्हणायचं, मग असं कसं म्हटलास की हे घर तिचं नाही आहे म्हणून? ते काही नाही आहे, आत्ताच्या आत्ता माफी माग तिची असं म्हणत मात्र आता धोंड्या खूपच चिडलाय आणि राजाच्या अंगावरती चांगलाच धावून गेलाय. खबरदार जर का आता परत बोललास तर की हे आमचं घर आहे आणि तुमचं घर आहे, तुला कळतंय का तू आता काय बोलतोयस ते? यावरती तो म्हणतो, अहो नाही तुम्हाला कळत नाहीये, मी असं म्हणण्याचा माझा कोणता उद्देश नव्हता. पण त्याच वेळेला मात्र आता धोंड्या चिडलाय, काठी घेऊन राजाच्या थोबाडीत देतोय आणि परत तिला बोलशील का की या सगळ्यामध्ये आमचं घर तुमचं घर? तो म्हणतो नाही मी माफी मागतो, तुमची माफी मागतो, मी अवनी मॅडमची माफी मागतो, मी परत असं कधी बोलणार नाहीये. आणि त्यानंतर मात्र आता हे सगळं चालू असताना तिकडे सुली आलेली आहे. सुली आता तिकडे येते आणि सुली त्यानंतर मात्र आता लगेचच इकडे आरडाओरडा करायला लागते. आणि त्याच वेळेला मात्र आता अवनी विचार करते, अरे देवा आता या इथे कशासाठी आलेले आहेत, काय नक्की घडले? आणि त्यानंतर अवनीला सुली आता सांगायला लागते, काय ग खाली मुंडी पाताळ धुंडी. आता धोंड्या चिडलाय आणि धोंड्या आता सांगायला लागतो, ए सुले माझ्या सुनेच्या बद्दल आता काही बोललीस तर तुझं थोबाड फोडेन. सुली सांगते, तू माझं थोबाड फोडणार? अरे तुला कळतंय का, म्हणजे आता तुझी सून हे घर सोडून निघाली होती, पण तुला ते माहीत नाहीये अवनी की या सगळ्यामध्ये राजाने मात्र आता त्या माणसाला सांगितलंय की तुला कोणत्याही प्रकारे रूम द्यायची नाहीये. यावरती मात्र आता अवनी इकडे सांगायला ते काय बोलताय तुम्ही? यावरती तो म्हणतो, हो ती सांगते, हो तू पैसे दिले होतेस की नाही त्याला, आणि तुला त्याने पैसे परत का दिले? कारण आता हा तिकडे गेला होता तमाशा करायला, याने तिकडे जाऊन आता खूप मोठा तमाशा केलेला आहे असं म्हणत ती सगळ्या गोष्टी सांगायला लागते. आणि ती सांगायला लागते की अवनी घर सोडून गेली होती. धोंड्या आता म्हणतात, तुझं थोबाड बंद कर, अवनी कधीच असं काही करणार नाही, माझा अवनीवरती पूर्णपणे विश्वास आहे. आता अवनी विचार करते, या बाई याच्यापेक्षा जास्त काही बोलण्याच्या पेक्षा लगेचच अवनी आता तिचा हात धरते आणि तिला फरफटत बाहेर काढते, खबरदार मी या घरची सून आहे आणि या घरची सून कायम राहणार आहे. जर का आमच्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला तर गाठ माझ्याशी आहे असं म्हणत अवनी तिला घराबाहेर हाताला धरून हाकलते. आणि त्यानंतर धोंड्या म्हणतो, काय ही बोलत काय होती? त्यावरती मात्र आता लगेचच सांगायला लागते, अवनी काहीच नाही आहे, म्हणजे आता त्या उगाचच वेड्यासारखं बोलतायत, मी का हे घर सोडून जाईल असं म्हणत अवनीने मात्र आता बाजू इकडे सावरलेली आहे. या सगळ्यामध्ये कुठेतरी धोंड्याला संशय आलाय की ही सुली असं का बोलत होती.
त्यानंतर पुढे नक्की काय घडणार, धोंडदाताला सगळं आता सत्य समजणार का? येणाऱ्या भागामध्ये या आणि अनेक प्रश्नांची उत्तर आपल्याला पाहायला मिळणार आहेत.